राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना नव्या आजाराचं निदान झालंय. बेल्स पाल्सी असं या आजाराचं नाव असून या आजारामुळे मुंडेंना सलग 2 मिनिटंही बोलता येत नसल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होती, पण आता धनंजय मुंडेंना दुर्मिळ आजाराचं निदान झालंय. स्वतः मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या आजाराबाबत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉक्टर TP लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण 10 दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी, विशेषतः तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग 2 मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाहीये. त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईन, असा विश्वास मंत्री धनंजय मुंडेंनी व्यक्त केलाय. मुंडेंना झालेला बेल्स पाल्सी आजार नेमका आहे तरी काय, पाहूयात. बेल्स पाल्सी हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजारात चेहऱ्याची पक्षाघातासारखी अवस्था होते. या आजारात चेहऱ्यावरील स्नायू कमकुवत होतात. सहसा तुमच्या चेहऱ्याच्या फक्त एकाच बाजूला पॅरालिसिस सारखी अवस्था होते. बहुतेक वेळा ही लक्षणं तात्पुरती असतात. बेल्स पाल्सी हा आजार कोणालाही होऊ शकतो, परंतु तो बहुतेक वेळा 15 ते 60 वयोगटातील लोकांना होतो. गेले काही दिवस धनंजय मुंडे हे राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचारामुळे मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. अशा कठीण काळातच आता धनंजय मुंडेंची प्रकृतीही त्यांना साथ देत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे या सर्व संकटातून कसे बाहेर पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.